Now we take example number 3. Find the approximate value of find the approximate value of sin 31. Find the approximate value of sin 31 degree. तर बघा सोल्यूशन. तर दिलेलं फंक्शन काय कन्सिडर करतो आपण f of x. अरे f of x इज गिवन आहे sin x, यानी की x कोण आहे आपला आता 31, बरोबर ना. अरे a plus h म्हणजे कोण असतो x, कोण असतो x, म्हणजे f of x इज गिवन काय दिलं आहे sin x, त्याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. अँड अजून एक व्हॅल्यू दिली बघा इथं, गिवन दॅट 1 degree equal to काय दिले 0.0175 रेडियन and cos 30 equal to degree equal to 0.866 and cos 30 equal to 0.866. अशा दोन व्हॅल्यू दिलेले आहेत, बरोबर. हे गिवन मध्ये आहे, मग हे डबल गिवन लिहिलं तरी चालेल किंवा हेच आपण यूज करूया. तर मी आता डबल गिवन लिहित नाही, तर आपल्याला हे गिवन आहे, गिवन, बरोबर. तर मग व्हॉट इज स्टेप नंबर 40. काय आहे स्टेप फर्स्ट, डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, f डॅश x लागतो. f ऑफ a म्हणजे f ऑफ x वरून आपण f ऑफ a काढतो, आणि दुसरी व्हॅल्यू कुठली रिक्वायर्ड f डॅश a. मग f ऑफ x वरून f डॅश x काढायचा, आणि f डॅश x वरून आपण f डॅश a इझिली फाइंड करू शकतो. What is step number 40? अरे differentiate equation number 1 with respect to x. मग f of x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे with respect to x, f dash x. जसं y चे तर dy by dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x is स्टँडर्ड फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक. अरे डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x is कोण सांगितलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x is cos x. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x is cos x. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x is cos x. हे रिजन वापर आपण याला म्हणूया 2, इक्वेशन नंबर 2. हियर अरे x काय दिलाय sin x sin 31. मग आपण इक्वेट केलं तर x काय मिळेल, अरे x ही 31 डिग्री. मग हा स्पेशल अँगल आहे बघा, बरोबर ना. 0 to 90 मधले कसले अँगल आहेत, स्पेशल. मग पहिला स्पेशल अँगल आहे 0 डिग्री 30 डिग्री, बरोबर. 0 to 90 स्टँडर्ड अँगल आहे, त्याच्यामधले स्पेशल आहे, म्हणजे 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री and 90 डिग्री. मग बघा बरं 31 हे 30 डिग्री आणि 45 च्या मध्ये कुठेतरी, पण 45 ला क्लोज आहे का 30 ला क्लोज आहे 31 is close to 30, therefore we take a as 30. स्पेशल काय घेऊया 30, आणि 31 30 च्या जवळ आहे, 30 डिग्री प्लस आता कमी पडते व्हॅल्यू म्हणून ऍड करूया 1 डिग्री. म्हणजे झाले का 30 डिग्री प्लस 1 डिग्री 31 डिग्री. ऍडजस्टमेंट समजली का सर्वांना. स्पेशल अँगल जवळ कोणता आहे 31 च्या 30, म्हणून हे आपण 30 घेतला. रिझल्ट समजलं का. आणि ही काय होते व्हॅल्यू कमी पडते म्हणून किती ऍड करावं लागतील 1 डिग्री, बरोबर. म्हणजे इक्वेट विथ a plus h. मग वेअर अरे a काय मिळाला, a is 30 डिग्री and h is अरे 1 डिग्री. मग 1 डिग्री इज गिवन आहे, काय दिलेलं आहे 1 डिग्री इज 0.0175 रेडियन, बरोबर. तर हे रफ काय. आता स्टेप 2 ला काय करूया, रिक्वायर्ड व्हॅल्यू फाइंड करूया. म्हणजे व्हॉट इज स्टेप नंबर 2 इज. आता आपल्याला काय रिक्वायर्ड आहे, h टर्म मिळाला आपल्याला, f ऑफ a फाइंड करावा लागेल आणि f डॅश a. मग f ऑफ x वरून f ऑफ a फाइंड करतो, f डॅश x वरून f डॅश a फाइंड करतो. म्हणजे स्टेप 2 काय आहे, अरे फ्रॉम इक्वेशन 1 वरून आपण f ऑफ a फाइंड करूया. म्हणजे f ऑफ a म्हणजे जिथे x आहे तिथे a पुट करूया. म्हणजे f ऑफ a काय दिलं आहे, a is 30 डिग्री
म्हणजे f ऑफ 30 डिग्री इक्वल टू जिथे जिथे x आहे तिथं 30 पुट करूया म्हणजे f ऑफ a which is 30 डिग्री and sin 30 अरे स्पेशल अँगल आहे काय असतो sin 30 कोण सांगेल sin 30 डिग्री हाफ 10 स्टँडर्ड मध्ये झालेला आहे हाफ which is 0.5 म्हणला तरी चालेल which is 0.5 हाफ means 0.5 म्हणजे जी हाफ which is equal to 0.5 तर ही आपल्याला पॉइंट मध्ये दिली बघा व्हॅल्यू cos 30 किती असतो √3/2 जर सॉल्व केला तर आपल्याला बघा टेबल मध्ये √3/2 असतं √3/2 जर तुम्ही सॉल्व केला तर काय मिळेल 0.866 0 पुढे लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी चालेल आता हा f ऑफ a मिळाला आता f डॅश a काढूया फ्रॉम 2 अरे फ्रॉम 2 f डॅश a करताना फ्रॉम 2 इक्वेशन बघा म्हणजे जिथे जिथे x आहे तिथे a पुट करूया म्हणजे a कोण आहे तर a is 30 डिग्री म्हणजे f डॅश 30 डिग्री f डॅश 30 डिग्री काय cos 30 अरे cos 30 डिग्री आणि cos 30 किती असतो अरे cos 30 is √3/2 म्हणजे काय 0. cos 30 is given तर पॉइंट मध्ये व्हॅल्यू घेऊ आपण 0.866 हा मिळाला cos 30 टेबल मध्ये बघितलं तर √3/2 दिसेल तर त्यांनी काय दिली ऑलरेडी व्हॅल्यू दिली त्यामुळे जी दिली तीच घ्यायची मनाने घ्यायची नाही लक्षात ठेवा तर स्टेप 3 ला काय वापरतो आपण फॉर्म्युला अरे फिक्स स्टेप आहे स्टेप 1 ला डिफरन्शिएशन स्टेप 2 ला रिक्वायर्ड व्हॅल्यू फाइंड करतो स्टेप 3 ला व्हॅल्यू फॉर्म्युला पुट करतो तर बघा स्टेप 3 इज काय स्टेप 3 the formula for approximation is the formula for approximation is the formula for approximation is काय फॉर्म्युला बघा लिहिलाय मी तिथे सांगा बघून f of a plus h is approximately equal to f of a plus h f dash a f of a is अरे f of a म्हणजे f of 30 डिग्री तर f of 30 डिग्री आता मी डबल लिहित नाही f of a is f of 30 डिग्री which is sin 30 and which is half which is 0.5 तर 0.5 जो या किंवा 0.5 या फरक पडत नाही प्लस अरे h is 1 डिग्री which is 0.0175 रेडियन म्हणजे ती 0.0175 into f dash a is फ्रॉम टू आपण f dash a फाइंड केला म्हणजे f dash 30 डिग्री which is f dash 30 degree same as cos 30 which is 0. into 0.866 मग यांचा आधी फॉर्म्युला नुसार ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन नुसार काय होईल आधी इनटू आणि नंतर काय होईल ऍड होईल तर आधी आपल्याला इनटू करावं लागेल काय करावं लागेल इनटू मग बघा बरं काय 175 कशाला मल्टिप्लाय करावं लागेल 866 ला म्हणजे काय 5 6 30 carry 3 5 6 30 30 plus 3 33 बरोबर परत 3 8 5 ला 40 40 plus 3 43 परत 7 ने मल्टिप्लाय करा 7 into 6 is 42 carry 4 7 6 is 42 42 plus 4 46 परत carry 4 8 7 are 56 56 plus 4 is 60 आता 1 into 6 866 into 1 is 866 डायरेक्ट केलं तरी चालेल म्हणजे 6 1 are 6 6 1 are 6 8 1 are 8 आता ह्यांची ऍडिशन करूया काय येईल 0
3 plus 2 is 5. 3 plus 6 is 9. 9 plus 6 is 15. Carry 1. 4 plus 1 is 5. 5 plus 6. 11. Carry 1. 6 plus 1 is 7. 7 plus 8 is 15. आता किती डेसिमल प्लेसेस येणार ते 3 आणि हे 4 7. 1 2 3 4 5 6 7 म्हणजे बरोबर. तर बघा बरं इट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0.5 प्लस यांचं आधी मल्टिप्लिकेशन किती आलं 0.015155 हा 0 घेतला नाही घेतला तरी काय फरक पडत नाही. मग ह्याच्यात 0.5 ऍड करूया. अरे ह्याच्यात काय करूया 0.5 ऍड करूया. कारण की f ऑफ ऍड करावं लागेल म्हणजेच काही हा 0 लॅग किंवा नाही लिहिलं तरी चालेल. 5 5 1 5 1 5 0 म्हणजेच काय व्हॅल्यू अप्रॉक्सिमेट इक्वल टू 0.5155 जिस हमें साइन 3180. तर समजलं काय समान बघा साइन 30 किती असतो रे हाफ बरोबर म्हणजेच 0.5. मग 31 डिग्री 0.5 पेक्षा जास्त आहे. बघा बरं आले 0.5 पेक्षा जास्त आले म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. म्हणजे आपल्याला चेक सुद्धा करता येतो. जर कोणाला काही डाऊट असेल तर विचारा आणि फॉर्म्युले मात्र पाठ पाहिजे. तर याचं मीनिंग होतं ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. तर हा रूल फॉलो करायचा बॉटमॉस रूल. तर आन्सर रॉंग येतो. जर कोणाला काही डाऊट असेल तर विचारा.